श्री गुरुदेव दत्त गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र पारायणाचा आजचा दिवस आहे आपला चौथा. आणि माझी जी काही ब्रह्ममुहूर्ताची वेळ होती त्यावेळेस उठून सगळी साफसफाई वगैरे करून पूजा मांडणी वगैरे करून झाल्यानंतर मी ग्रंथपूजन करून घेतलं. त्या अगोदर ना मी माझी जपमाळ करून घेतली. आणि आज आपण चौथ्या दिवशी पारायणामधले अध्याय 30 ते 35 अध्याय वाचणार आहे. प्रत्येक अध्याय वाचत असताना महाराजांची लीला प्रचिती ही आपल्याला अनुभवायला मिळते. आणि वाटत असते की यार पुढे काय होईल, पुढे काय होईल, अशी उत्सुकता वाढलेली असते. खरं तर ना हा ग्रंथ वाचत असताना फक्त आपण ही वाचत नसतो, तर मला असं वाटतं प्रत्यक्षात जगत असतो. कारण का ही जी घटना आहे ना ती आपल्या समोर होती असं सारखं जाणवत असतं. एवढं असं एकरूप झाल्यासारखं झालंय मला ग्रंथाशी. तसंच ना मला बऱ्याच ताईंनी विचारलंय की की तुम्ही नैवेद्य दाखवत नाही का सकाळचा? तसं मी जे काही घरी सकाळचं फक्त एकच टाईम जेवण करत असते, त्यामुळे जे काही फळं वगैरे खात असते तो महाराजांना नैवेद्य दाखवत असते मला जमल तसं. आणि संध्याकाळचं जे काही म्हणजे जेवण करत असते, कांदा लसूण विरहित ते ग्रंथाला आणि स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवत असते. ग्रंथपठण करून झाल्यानंतर ना इथे मी महाराजांची आरती वगैरे करून घेतली. आणि असा होता माझा पारायणाचा चौथा दिवस. जर उद्याचा 5वा दिवस पाहायचा असेल तर आत्ताच फॉलो करून घ्या. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.